विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपलं सर्वांचं संस्कार मॅथ्स क्लबमध्ये स्वागत आहे. मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण भाग क्रमांक 2, ज्यामध्ये आपण एकूण 100 अतिसंभाव्य प्रश्नांवर चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ आपल्याला महा-टी-ई-टी, आरोग्य विभाग आणि पोलीस भरतीच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे. आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करत आहोत, परंतु मराठी व्याकरणाचा अभ्यासाची सराव या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा. हे 100ही प्रश्न आपण जर सराव केलात तर नक्कीच आपल्याला याचा खूप मोठा फायदा होणार आहे. 100ही प्रश्न आपण सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच याचा उपयोग आपल्याला होईल आणि 100 पैकी किती गुण आपल्याला सर्वात शेवटी मिळतात हे सुद्धा या ठिकाणाहून तपासून बघा. चला तर या ठिकाणी या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, भाववाचक नाम ओळखा. 1 उंची, 2 शरद, 3 पुस्तक, 4 झाडे. भाववाचक नाम पर्याय क्रमांक 1 उंची. प्रश्न क्रमांक 2, खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. 1 ती हळू चालते, 2 रघु खूप झोपला, 3 रमेश दूध पितो, 4 तो मूर्ख आहे. योग्य उत्तर पर्याय 3 रमेश दूध पितो हे सकर्मक क्रियापद आहे. प्रश्न तिसरा, कंसातील शब्दांचे सामान्य रूप निवडा. माझ्या अंगण एक वडाचे झाड आहे. पर्याय 1 अंगणाला, पर्याय 2 अंगणाशी, पर्याय 3 अंगणाचे, 4 अंगणा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 अंगणा. माझ्या अंगणा एक वडाचे झाड आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4, परंतु हा शब्द कोणत्या अव्ययाचा सूचक आहे? 1 उभयान्वी अव्यय, 2 शब्दयोगी अव्यय, 3 क्रियाविशेषण अव्यय, 4 केवल प्रयोगी अव्यय. परंतु हा शब्द उभयान्वी अव्ययाचा सूचक आहे. प्रश्न क्रमांक 5, कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या परस्पर संबंधांना रिकामी जागा म्हणतात. 1 वाक्य, 2 शब्दसमूह, 3 कर्तरी प्रयोग, 4 प्रयोग. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 प्रयोग. प्रश्न 6, पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो? 1 नपुंसकलिंग, 2 पुल्लिंग, 3 स्त्रीलिंग, 4 यांपैकी नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 नपुंसकलिंग. ते पुस्तक आपण म्हणत असतो, म्हणून पुस्तक हे नपुंसकलिंगी शब्द आहे. प्रश्न 7, मी निबंध लिहिते असे या वाक्यातील काळ ओळखा. 1 रीती भूतकाळ, 2 रीती वर्तमान काळ, 3 रीती भविष्य काळ, 4 अपूर्ण भूतकाळ. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 रीती भूतकाळ. लिहित असे पाहिजे होतं, लिहिते हे चुकलं आहे, लिहित असे. पुढे प्रश्न 8, आणि हे कोणते उभयान्वी अव्यय आहे? 1 विकल्पबोधक, 2 परिणामबोधक, 3 संकेतबोधक, 4 समुच्चय बोधक. योग्य उत्तर पर्याय 4 समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय आहे. प्रश्न 9, अरे रे गंगारामचं अजून लग्न झालेलं नाही. या वाक्यामध्ये अरे रे हा कोणता अव्यय आहे? 1 उभयान्वी अव्यय, 2 क्रियाविशेषण, 3 केवल प्रयोगी अव्यय, की 4 शब्दयोगी अव्यय. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केवल प्रयोगी अव्यय. प्रश्न 10, खालीलपैकी समुच्चय बोधक उभयान्वी अव्ययांचे उदाहरण कोणते? 1 तुला पुस्तक हवे की पेन्सिल हवी, 2 पाऊस आला आणि हवेत गारवा झाला, 3 मला थोडे बरे नाही बाकी सर्व ठीक, 4 खूप अभ्यास केला म्हणून पास झालो. या ठिकाणी योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11, बाभडी मुद्रा व देवडी निद्रा या म्हणीचा अर्थ पुढीलपैकी आहे. 1 दिसण्यास बावळट व व्यवहार चतुर माणूस, 2 अत्यंत बावळट माणूस, 3
बाबडी खाली असणाऱ्या देवळात झोपणारा की 4 खूपच आळशी माणूस. योग्य उत्तर पर्याय 1 दिसण्यास बावळट व व्यवहारात चतुर माणूस. प्रश्न 12. गडद निडे जलद भरून आले, शीतल तनू चपल चरण अनिल गण निघाले. हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? 1 यमक, 2 पुष्यमक, 3 अनुप्रास, 4 श्लेष. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अनुप्रास. प्रश्न 13. हरिहर हा शब्दात कोणते चिन्ह वापरले? 1 प्रश्नचिन्ह, 2 उद्गारवाचक चिन्ह, 3 संयोग चिन्ह, 4 अवतरण चिन्ह. योग्य उत्तर पर्याय 3 संयोग चिन्ह. प्रश्न 14. कर्णमधुर याचा विरुद्धार्थी शब्द कोणता? 1 कर्णपटू, 2 कमाल, 3 कृपण, 4 कृष्ण. योग्य उत्तर पर्याय 1 कर्णपटू. प्रश्न 15. पुढील वाक्प्रचार व अर्थाच्या जोड्यांमधून अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य म्हणजे चुकीची जोडी निवडायची आहे. पर्याय 1 पालथ्या घागरेवर पाणी म्हणजे निष्फळ श्रम, 2 त्राटिका म्हणजे कजाक बायको, 3 कडीचा नारद म्हणजे भांडणे लावणारा, 4 उंबराचे फूल म्हणजेच नेहमी भेटणारी व्यक्ती. अयोग्य जोडी पर्याय क्रमांक 4 उंबराचे फूल म्हणजे नेहमी भेटणारी व्यक्ती होत नाही. प्रश्न 16. 2 वस्तूंतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने जिथे वर्णन केलेले असते तेथे माझी निर्मिती होते. 1 यमक, 2 उत्प्रेक्षा अलंकार, 3 उपमा अलंकार, 4 अनुप्रास अलंकार. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उपमा अलंकार. प्रश्न 17. आमच्या गावचे पाटील करण्यासारखे दानशूर आहेत, यातील अलंकार ओळखा. 1 उपमा, 2 उत्प्रेक्षा, 3 दृष्टांत, 4 रूपक. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 उपमा. या ठिकाणी सारखे हे शब्द आले म्हणून उपमा अलंकार. प्रश्न 18. मराठी भाषा गुदमरते आहे, इथे विधेय ओळखा. 1 मराठी, 2 भाषा, 3 गुदमरते आहे की 4 यापैकी नाही. योग्य उत्तर आहे गुदमरते आहे. हे विधेय आहे आणि मराठी भाषा हे उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 19. होकार, प्रतिकार, करू, करुण यासारखे शब्द बनवितात, त्यांना रिकामी जागा म्हणतात. 1 तत्सम शब्द, 2 प्रत्यय शब्द, 3 सिद्ध शब्द, 4 साधित शब्द. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 साधित शब्द. प्रश्न 20. संकटात सापडलेली मी देवाची प्रार्थना करीत होते, या वाक्यातील काळ ओळखा. 1 साधा भूतकाळ, 2 पूर्ण भूतकाळ, 3 अपूर्ण भूतकाळ, 4 रीती भूतकाळ. योग्य उत्तर पर्याय 3 अपूर्ण भूतकाळ. प्रश्न 21. ईण प्रत्यय लावून तयार झालेले स्त्रीलिंगी प्राणीवाचक शब्द ओळखा. 1 वानर, 2 माळी, 3 सुतारीण, 4 बेटकी. योग्य उत्तर पर्याय 3 सुतारीण. प्रश्न 22. समासात किमान किती शब्द व पदे एकत्र येतात? पर्याय 1 अनेक शब्द पदे, 2 एक शब्द व अनेक पदे, 3 2 शब्द किंवा पदे, 4 ठराविक शब्दच असतात. योग्य उत्तर पर्याय 3 2 शब्द किंवा पदे समासात किमान येतात. प्रश्न 23. किती खराब आहे हे धान्य, वरील वाक्याचा रचना प्रकार कोणता? 1 होकारार्थी, 2 नकारार्थी, 3 संकेतार्थी की 4 विद्यार्थी आहे. हा विद्यार्थी.
योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 होकारार्थी. प्रश्न 24. वडिलांनी मुलाला शाळेत घातले या वाक्याचा प्रयोग कोणता? 1. अकर्तृ भावे प्रयोग. 2. कर्तृ कर्म संकर प्रयोग. 3. कर्म भाव संकर प्रयोग. 4. कर्तृ भाव संकर प्रयोग. योग्य उत्तर पर्याय 3 कर्म भाव संकर प्रयोग. प्रश्न 25. दंत्यवर्ण कोणते ते सांगा. 1. क ख ग. 2. च छ ज. 3. ट ठ ड. 4. त थ द. दंत्य म्हणजेच जीभ जेव्हा दाताला लागते उच्चार करताना त्या वर्णांना आपण दंत्य वर्ण म्हणत असतो. योग्य उत्तर पर्याय 4 त थ द. प्रश्न 26. पुढीलपैकी लिंगानुसार बदलणारी नामे कोणती? 1. मी तू स्वतः. 2. तू हा कोण. 3. जो तो काय. 4. तो हा जो. वरीलपैकी अचूक पर्याय कोणते? पर्याय 1 आणि फक्त 4. 2. 3 आणि फक्त 4. 3. 2 फक्त आणि चौथं 4 फक्त. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 फक्त 4 हे लिंगानुसार त्याची सर्वनामे बदलत असतात. प्रश्न 27. खालील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? मला ताप आल्यामुळे मी शाळेस जाणार नाही. 1. मिश्र वाक्य. 2. गौण वाक्य. 3. संयुक्त वाक्य की 4 केवल वाक्य. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 केवल वाक्य. प्रश्न क्रमांक 28. अलंकार ओळखा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. 1. अपन्हती अलंकार. 2. व्यतिरेक अलंकार. 3. चेतन गुणोक्ती अलंकार. 4 यापैकी नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 व्यतिरेक अलंकार. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. प्रश्न 29. समास ओळखा. पुरुषोत्तम या शब्दाचा समास ओळखायचा आहे. 1. अव्ययीय भाव समास. 2. कर्मधारय समास. 3. द्विगु समास की 4 यापैकी नाही. योग्य उत्तर पर्याय 2 कर्मधारेय समास. प्रश्न 30. औषध नलगे मजला परिसु नियमाता बरे मनोनी डोले. अलंकार ओळखा. 1. अनुप्रास. 2. यमक. 3. श्लेष. 4. उपमा. उत्तर पर्याय 3 श्लेष अलंकार. प्रश्न 31. उंदीर या नामाचे अनेक वचन कोणते? 1. उंदरे. 2. उंदरांना. 3. उंदीर. 4. अनेक वचन होत नाही. योग्य उत्तर पर्याय 4 उंदीर या शब्दाचं अनेक वचन होत नाही. प्रश्न 32. बहुव्रीही समास ओळखा. 1. राम लक्ष्मण. 2. धर्मा धर्म. 3. चक्रपाणी. 4. घननील. उत्तर पर्याय 3 चक्रपाणी. प्रश्न 33. मी 2 शब्द किंवा 2 वाक्य यांना जोडतो. मी कोण? 1. विशेषण. 2. केवल प्रयोगी अव्यय. 3. शब्दयोगी अव्यय. 4. उभयान्वी अव्यय. उत्तर पर्याय क्रमांक 4 उभयान्वी अव्यय. प्रश्न क्रमांक 34. मी क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो तर मी कोण? 1. विशेषण. 2. क्रियाविशेषण. 3. केवल प्रयोगी अव्यय. 4. शब्दयोगी अव्यय. योग्य उत्तर पर्याय 2 क्रियाविशेषण अव्यय. प्रश्न क्रमांक 35. शब्दाच्या जाती म्हणजे शब्दांचे रिकामी जागा. 1. खेळ. 2. प्रकार. 3. अर्थ की 4 वैशिष्ट्य. उत्तर पर्याय क्रमांक 2 शब्दाच्या जाती म्हणजे शब्दाचे प्रकार होय.
प्रश्न 36. वाक्य हे रिकामी जागाचे बनलेले असते. 1 क्रियापदांचे, 2 शब्दांचे किंवा पदांचे, 3 नामाचे की 4 विशेषणाचे. योग्य उत्तर पर्याय 2 शब्दांचे किंवा पदांचे वाक्य बनलेले असते. प्रश्न क्रमांक 37. ध्वनींच्या चिन्हांना रिकामी जागा म्हणतात. 1 अक्षरे, 2 चिन्हे, 3 वर्ण की 4 वाक्य. योग्य उत्तर पर्याय 1 अक्षरे. ध्वनीच्या चिन्हांना अक्षरे म्हणतात. प्रश्न क्रमांक 38. विकारी व अविकारी यांना अनुक्रमे रिकामी जागा म्हणतात. 1 सव्यय व अव्यय, 2 नाम व सर्वनाम, 3 विशेषण व क्रियाविशेषण, 4 शब्दयोगी व उभयान्वी अव्यय. योग्य उत्तर पर्याय 1 सव्यय व अव्यय असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 39. जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना म्हणतात. 1 क्रियाविशेषण, 2 क्रियापदे, 3 विशेषणे की 4 उभयान्वी अव्यये. उत्तर पर्याय क्रमांक 2 क्रियापदे. क्रिया दाखवण्याचं काम क्रियापदे करतात. प्रश्न क्रमांक 40. जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात व त्यांचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना रिकामी जागा म्हणतात. 1 क्रियाविशेषणे, 2 केवल प्रयोगी अव्यय, 3 विशेषणे की 4 शब्दयोगी अव्यय. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 विशेषणे. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषणे असे म्हणतात. क्रमांक 41. सावळाचा रंग तुझा पावसाळा नभापरी या पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा. 1 उपमा, 2 रूपक, 3 श्लेष, 4 अपन्हुती. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उपमा अलंकार. कारण इथे परी, सारखे अशा शब्द येत असतील तर त्याला उपमा अलंकार म्हणतो. प्रश्न क्रमांक 42. अक्कलेचा खंदक या वाक्प्रचाराचा अर्थ. 1 जबाबदारी टाळणे, 2 लठ्ठ होणे, 3 मूर्ख मनुष्य, 4 शेवट करणे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अक्कलेचा खंदक म्हणजेच मूर्ख मनुष्य. प्रश्न क्रमांक 43. शब्दाला प्रत्यय लावण्यापूर्वी होणाऱ्या बदलाला शब्दाचे रिकामी जागा म्हणतात. 1 नाम, 2 सरळ रूप, 3 सामान्य रूप की 4 सर्वनाम. उत्तर पर्याय 3 सामान्य रूप. प्रश्न क्रमांक 44. संगीताने कुत्र्याला मारले. कंसातील शब्दाचे सामान्य रूप लिहा. 1 कुत्रा, 2 कुत्र्या, 3 कुत्रे, 4 यापैकी नाही. योग्य उत्तर 2 कुत्र्या. प्रश्न क्रमांक 45. शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी रिकामी जागा स्त्रीलिंगी नामे यांच्या रूपात बदल झालेला दिसत नाही. 1 इकारांत, 2 अकारांत, 3 आकारांत, 4 उकारांत. योग्य उत्तर पर्याय 1 शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी इकारांत स्त्रीलिंगी नामे यांच्या रूपात बदल झालेला दिसत नाही. प्रश्न क्रमांक 46. रिकामी जागा व रिकामी जागा ग्रामनामे बऱ्याचदा बदलत नाही. 1 इकारांत आकारांत, 2 इकारांत अकारांत, 3 आकारांत उकारांत आणि 4 यापैकी नाही. योग्य उत्तर पर्याय 2 इकारांत व अकारांत ग्रामनामे बऱ्याचदा बदलत नाही. प्रश्न क्रमांक 47. जेव्हा नामाचे सामान्य रूप होते तेव्हा रिकामी जागाचे पण सामान्य रूप होते. 1 सर्वनाम, 2 क्रियापद, 3 क्रियाविशेषण की 4 विशेषण. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 विशेषण. प्रश्न क्रमांक 48. विद्याची बहीण शाळेत जाते. कंसातील शब्दाचा प्रत्यय कोणता आहे? 1 ळे, 2 त, 3 शाळे की 4 यापैकी नाही.
या ठिकाणी योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 त. प्रत्यय म्हणजे शब्दाच्या नंतर जो शब्द लागतो त्याला प्रत्यय म्हणतात. प्रश्न क्रमांक 49. रस्त्यावर फड्यांच्या गाड्या आहेत, कंसातील शब्दाचे सामान्य रूप लिहा. 1 रस्ता, 2 वर, 3 रस्त्या की 4 रस्त्याच्या. योग्य उत्तर पर्याय 3 रस्त्या. प्रश्न क्रमांक 50. सुमनने पुस्तकात पाहिले, कंसातील शब्दाचे सामान्य रूप लिहा. 1 पुस्तकात, 2 पुस्तक, 3 पुस्तकात की 4 पुस्तके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पुस्तका. प्रश्न क्रमांक 51. नामाचे लिंग वचन कोणतेही असले तरी त्याच्या विशेषणाचे सामान्य रूप फक्त रिकामी जागा लागून होते. 1 न, 2 च्या, 3 या की 4 ने. उत्तर पर्याय 3 या. प्रश्न क्रमांक 52. पंख्याला 4 पाते आहेत, कंसातील शब्दाचे सामान्य रूप लिहा. 1 पंखा, 2 पंखे, 3 पंख्या, 4 पंख्याला. योग्य उत्तर 3 पंख्या. प्रश्न क्रमांक 53. दिलेल्या शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा, पावेतो. 1 स्थलवाचक, 2 कालवाचक, 3 संग्रहवाचक, 4 यापैकी नाही. योग्य उत्तर स्थलवाचक. प्रश्न क्रमांक 54. तू वाईट वागतोस म्हणून तुला बोलणी खावी लागतात. या वाक्यातील म्हणून या अव्ययास काय म्हणतात? 1 कारक बोधक उभयान्वी अव्यय, 2 विकल्प बोधक उभयान्वी अव्यय, 3 विकल्प बोधक उभयान्वी अव्यय, 4 परिणाम बोधक उभयान्वी अव्यय. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 परिणाम बोधक उभयान्वी अव्यय. प्रश्न क्रमांक 55. खालील किती शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहेत? ए, अरे रे, आई, अंगाई, हाय. पर्याय क्रमांक 1 5, 2 4, 3 3, 4 सर्व. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 3. इथे 3 केवल प्रयोगी अव्यय आहे. शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 56. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही? 1 साधू, 2 वाघ, 3 जीभ, 4 यापैकी कोणताच पर्याय ग्राह्य नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. याचे सामान्य रूप होत नाही. त्याला कुठलाही शब्द आपण प्रत्यय लावला तर तो साधूच राहतो. पुढे प्रश्न क्रमांक 57. खालील दिलेल्या वाक्याचा प्रकार सांगा. तू नाशिकला केव्हा जाणार आहेस? पर्याय क्रमांक 1 विधानार्थी, पर्याय 2 प्रश्नार्थी, पर्याय 3 संकेतार्थी, पर्याय 4 आज्ञार्थी. तू नाशिकला केव्हा जाणार आहेस या वाक्याचा प्रकार आहे पर्याय क्रमांक 2 प्रश्नार्थी. कारण केव्हा जाणार आहेस इथे प्रश्नचिन्ह पाहिजे होतं, प्रश्नार्थक चिन्ह असणार आहे. प्रश्न क्रमांक 58. खाली मराठी व्याकरणातील संधीचे प्रकार व त्यांचे उदाहरण दिलेली आहेत. हा असिस्टंट 2018 मध्ये विचारण्यात आलेला होता. एका बाजूला संधी, दुसऱ्या बाजूला उदाहरण दिलेले आहेत. त्यांच्या योग्य उत्तरे आपल्याला त्या ठिकाणी लावून घ्यायचे आहे. संधी कोणकोणत्या आहेत ते बघा. सजातीय स्वर संधी, अनुनासिक संधी, पूर्वरूप संधी, पररूप संधी. उदाहरण त्याचे वांग निश्चय, 2 घामोळे, 3 गुरुपदेश, 4 खिडकी. यांच्या योग्य जोड्या आपण लावल्यात तर आपल्याला पर्याय मिळेल पर्याय क्रमांक 4. 1चं उत्तर मिळेल
3 सोबत, म्हणजे सजातीय स्वरसंधी हे उदाहरण, गुरुपदेश, बीचं उत्तर 1 म्हणजेच अनुनासिक संधी वांगनिश्चय, पूर्वरूप संधी म्हणजेच खिडकीत आणि पररूप संधी म्हणजेच घामोळे हे त्यांची उदाहरणे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 59. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची शब्दजात सांगा. आमच्या गावात बरेच पाटील आहेत. पाटील या शब्दाचे शब्दजात सांगा. 1 भाववाचक नाम, 2 सामान्य नाम, 3 विशेषण, 4 क्रियापद. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सामान्य नाम. प्रश्न क्रमांक 60. उद्या कोण येणार आहेत? अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? अधोरेखित मध्ये ज्याला आपण चिन्हामध्ये दर्शवलेला आहे. 1 प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, 2 प्रश्नार्थक सर्वनाम, 3 संबंधी सर्वनाम की 4 दर्शक सर्वनाम. योग्य उत्तर प्रश्नार्थक सर्वनाम. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 61. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? मी, तू, तो आणि हा ही सर्वनामे वचनानुसार बदलत नाहीत. 2 मी, तू, तो आणि हा ही सामान्य नामे होत. 3 मी, तू, तो आणि हा ही सर्वनामे नव्हेत की 4 मी, तू, तो आणि हा ही सर्वनामे वचनानुसार बदलतात. या ठिकाणी अचूक जे आहे म्हणजेच बरोबर विधान जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 चे, ते म्हणजेच मी, तू, तो आणि हा ही सर्वनामे वचनानुसार बदलतात. प्रश्न क्रमांक 62. अर्धी रक्कम, पाव हिस्सा, पाऊणमाप ही संख्यावाचक विशेषणे विशेषणाच्या कोणत्या प्रकारात मोडतात? 1 पूर्णांक सूचक संख्या विशेषण, 2 अपूर्णांक सूचक संख्या विशेषण, 3 अनिश्चित संख्या सूचक विशेषण, 4 साकल्यवाचक संख्या विशेषण. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अपूर्णांक सूचक संख्या विशेषण. कारण वर दिलेले कोणतीच भाग पूर्ण नाहीये, हे अपूर्ण भाग आहेत, म्हणून याला अपूर्णांक सूचक संख्या विशेषण म्हणतात. प्रश्न क्रमांक 63. तो घोड्यास पळवतो या वाक्यातील पळवतो या क्रियापदाचा उपप्रकार कोणता? 1 प्रयोजक क्रियापद, 2 शक्य क्रियापद, 3 सिद्ध क्रियापद, 4 सहाय्यक क्रियापद. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 प्रयोजक क्रियापद. प्रश्न क्रमांक 64. पुढीलपैकी अनेक वचनी नाम ओळखा. अ शहारे, ब हाल, क केडे, 4 रताळे. पर्याय 1 फक्त ड, पर्याय 2 अ, क आणि ड, पर्याय 3 अ आणि ड, पर्याय 4 अ आणि ब. अनेक वचनी नामे पर्याय क्रमांक 4 अ आणि ब, शहारे आणि हाल. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 65. पुढील वाक्यातील काळ 4 पर्यायातून निवडा. सीता अभ्यास करीत आहे. पर्याय 1 साधा वर्तमान काळ, 2 पूर्ण वर्तमान काळ, 3 रीती वर्तमान काळ, 4 अपूर्ण वर्तमान काळ. सीता अभ्यास करीत आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अपूर्ण वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 66. तो हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? 1 द्वितीया, 2 सप्तमी, 3 चतुर्थी की 4 तृतीया. पर्याय क्रमांक 2 सप्तमी या विभक्तीचा तो प्रकार आहे, प्रत्यय आहे. प्रश्न क्रमांक 67. असिस्टंट 2012 मध्ये विचारला गेलेला हा प्रश्न. जमाव या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? 1 मूर्धन्य, 2 कंठ तालव्य, 3 वास्तव्य, 4 दंत तालव्य.
योग्य उत्तर ज हा जो शब्द आहे हा आहे दंत तालव्य. प्रश्न क्रमांक 68. मनस अधिक पटल हा कोणत्या संधियुक्त शब्दाचा विग्रह आहे? PSI 2013 मध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. 1 मन म नटपल, 2 मनापटल, 3 मनसपटल, 4 मणिपटल. या ठिकाणी योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मनपटल. प्रश्न क्रमांक 69. या वयात तुला असे बोलणे शोभत नाही. या वाक्यातील बोलणे या शब्दाची जात ओळखा. धातू साधित नाम, 2 विशेष नाम, 3 भाववाचक नाम, 4 सामान्य नाम. या ठिकाणी योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 धातुत साधित नाम. प्रश्न क्रमांक 70. शब्द प्रकार शब्दजाती ओळखा. आपण या शब्दाचा शब्द प्रकार ओळखायचा. 1 सामान्य नाम, 2 सर्वनाम स्त्रीलिंगी एकवचनी करता, 1 नाम, 3 नाम, 4 भाववाचक नाम. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सर्वनाम. प्रश्न क्रमांक 71. पुढील शब्दांचे लिंग ओळखा. विदुषी. 1 स्त्रीलिंग, 2 पुल्लिंग, 3 नपुसकलिंग आणि 4 यापैकी नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्त्रीलिंगी. विदुषी हे शब्द स्त्रीलिंगी आहे कारण विदूषक त्याचा पुल्लिंगी शब्द होतो. विदूषक. विदूषक म्हणजे जोकर आणि स्त्रीलिंगी शब्द विदुषी. प्रश्न 72. उकारांत नपुसक लिंग नामाचे सामान्य रूप आकारांत होते. या नियमाला खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे? 1 आसू आसवाने, 2 नातू नातवाचा, 3 वधू वधूचा, 4 कोकरू कोकराने. योग्य उत्तर पर्याय 4 कोकरू कोकराने. प्रश्न क्रमांक 73. खाली दिलेल्या पर्यायी उत्तरातील पररूप संधी असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते? असिस्टंट 2014 मध्ये विचारलेले प्रश्न आहे. 1 जाऊन, 2 होऊ, 3 करून की 4 घेईल. योग्य उत्तर पर्याय 3 करून. प्रश्न क्रमांक 74. त्याच्या बोलण्यात परंतु वापर फार होतो. अधोरेखित शब्दाचा पर्याय ओळखा. म्हणजेच परंतु या शब्दाचा प्रकार ओळखा. 1 नाम, 2 सर्वनाम, 3 अव्यय की 4 विशेष. योग्य उत्तर पर्याय 1 नाम. प्रश्न 75. सर्वनामाचे मुख्य प्रकार किती? 1 9, 2 5, पर्याय 3 6, पर्याय 4 8. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 6 सर्वनामाचे एकूण प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 76. विशेषण या शब्दजातीमध्ये रिकामी जागा. अ विशेषणे नामाचा गुणधर्म सांगतात. ब विशेषणाचा वाक्य स्वतंत्रपणे उपयोग होतो. क विशेषणांना लिंग वचनाचे विकार होतात. ड सर्व विशेषणे विकारी असतात. वरीलपैकी कोणते विधाने अचूक आहेत? अचूक म्हणजेच बरोबर आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि क अचूक आहेत. प्रश्न क्रमांक 77. इकडे, मध्ये, रातोरात, आज इत्यादी हे कोणत्या प्रकारची क्रियाविशेषणे अव्ययी आहेत? अ स्थलवाचक क्रियाविशेषण, ब कालवाचक क्रियाविशेषण, क संख्यावाचक क्रियाविशेषण. वरीलपैकी कोणते योग्य आहेत ते ओळखा. उत्तर आहे पर्याय 4 अ आणि ब बरोबर. इकडे, मध्ये, रातोरात, आज हे स्थलवाचक आणि कालवाचक क्रियाविशेषण आहेत. प्रश्न क्रमांक 78. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. स्तव. 1 हेतुवाचक, 2 संबंधवाचक, 3 विरोधकवाचक, 4 स्थलवाचक.
योग्य उत्तर पर्याय 1 हेतुवाचक. प्रश्न क्रमांक 79. योग्य पर्याय निवडा. अ च देखील ना मात्र पण ही शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत. ब शुद्ध शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून येताना मागील शब्दाची सामान्य रूपे होत नाही. या ठिकाणी अ आणि ब वरीलपैकी कोणते वाक्य योग्य आहेत ते निवडायचे आहेत. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दोन्ही. दोन्ही योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 80. वाघ माझ्यासमोर गेला या वाक्यातील अव्ययाचा प्रकार निवडा. 1 शब्दयोगी अव्यय, 2 उभयान्वी अव्यय, 3 क्रियाविशेषण अव्यय, 4 केवल प्रयोगी अव्यय. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 शब्दयोगी अव्यय, कारण शब्दाला लागून असलेला हा अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 81. निराश्रित मुलांचा सांभाळ करणारी संस्था रिकामी जागा. 1 धर्मशाळा, 2 आश्रमशाळा, 3 बालसुधारगृह की 4 अनाथाश्रम. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 अनाथाश्रम. प्रश्न क्रमांक 82. खालीलपैकी कोणते नाटक कुसुमाग्रज यांनी लिहिलेले नाही. 1 ययाती, 2 वि. स. खांडेकर, 3 अंमलदार, 4 विदूषक. या ठिकाणी कुसुमाग्रज यांनी न लिहिलेले नाटक आहे ययाती. ययाती ही कादंबरी वि. स. खांडेकर यांनी लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 83. पाणी सोडणे या म्हणीचा अर्थ सांगा. 1 निराश होणे, 2 जमिनीवर कोसळणे, 3 त्याग करणे, 4 निस्वार्थ कार्य. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 त्याग करणे. प्रश्न क्रमांक 84. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. 1 स्वतःवरील संकट दुसऱ्यावर ढकलणे, 2 स्वार्थी वृत्तीने वागणे, 3 परस्पर दुसऱ्यांची वस्तू तिसऱ्याला देणे, 4 हलवायाच्या घरावर तुळशीपत्र टाकून देणे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे म्हणजेच हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. प्रश्न क्रमांक 85. आम्ही पोचतो आणि दिवे लागणी झाली या वाक्यात अव्यय ओळखा. 1 केवल प्रयोगी अव्यय, 2 उभयान्वी अव्यय, 3 शब्दयोगी अव्यय, 4 क्रियाविशेषण अव्यय. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 उभयान्वी अव्यय. आणि प्रश्न क्रमांक 86. मांजर या नामाचे अनेक वचन करा. 1 मांजर, 2 अनेक वचन होत नाही, 3 मांजरे, 4 मांजरांना. योग्य उत्तर मांजर या नामाचे अनेक वचन मांजरच आहेत. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 87. कोळसा उगाळावा तितकाच काळाच या म्हणीचा योग्य अर्थ द्या. 1 कोळसा काळा असतो, 2 वाईटाचा रंग काळा असतो, 3 वाईट ते वाईटच, 4 चांगलेही वाईट होते. प्रश्न 87चे उत्तर पर्याय क्रमांक 3 वाईट ते वाईटच. प्रश्न क्रमांक 88. मिशी भादरणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या. 1 मिशी काढून टाकणे, 2 मिशी कातरणे, 3 मिशी वाढविणे, 4 बेअब्रू करणे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 बेअब्रू करणे. प्रश्न क्रमांक 89. पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. 1 वर, 2 बसतो, 3 झाड, 4 पक्षी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 वर. शब्दयोगी अव्यय शब्दाला लागून आलेला आहे. प्रश्न क्रमांक 90. खालीलपैकी नामसाधित विशेषण ओळखा. 1 सातारी पेढे, 2 कोल्हापुरी चप्पल, 3 तोंडाळबाई, 4 वरील सर्व. या ठिकाणी योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वरील सर्व हे नामसाधित विशेषणे आहेत. प्रश्न क्रमांक 91. प्रारंभ करणे या अर्थाशी विसंगत वाक्प्रचार ओळखा. PSI STI 2006 ला विचारलेला प्रश्न. 1 श्री गणेशा करणे, 2 मुहूर्त मेढ रोवणे, 3 इतिश्री करणे, 4 पाया घालणे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 इतिश्री करणे.
प्रश्न क्रमांक 92, वाटेला जाणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता? PSI आणि STI 2006 मधील हा प्रश्न. 1. फजिती करणे, 2. खोडी काढणे, 3. मरण जवळ करणे आणि 4. शत्रूवर तुटून पडणे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 खोडी काढणे म्हणजेच वाटेला जाणे. प्रश्न क्रमांक 93, हात पाय हलविणे या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ काय? क्लर्क 2007 मधला प्रश्न. 1. पोहणे, 2. व्यायाम करणे, 3. पडून जाणे, 4. प्रयत्न करणे. योग्य उत्तर हातपाय हलविणे म्हणजेच प्रयत्न करणे. प्रश्न क्रमांक 94, मुंगी होऊन साखर खावी या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. क्लर्क 2007 मधील प्रश्न. 1. मुंग्यांना साखर द्यावी, 2. मुंग्यांसारखे वागावे, 3. साखर मुंग्या खातात, 4. विनयनशीलप्रमाणे चांगल्या गोष्टी होतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 मुंगी होऊन साखर खावी या प्रचाराचा अर्थ विनयशीलपणाने चांगल्या गोष्टी होतात. प्रश्न क्रमांक 95, 100 वर्षे जगणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता? PSI 2008 मधील प्रश्न. 1. विनाशकाल येणे, 2. अतिशय त्रासून सोडणे, 3. केलेल्या सर्व गोष्टी वाया जाणे, 4. म्हातारपणी बुद्धीला भ्रष्टता येणे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 विनाशकाल येणे म्हणजे 100 वर्ष भरणे. प्रश्न क्रमांक 96, खांदे पालट करणे या वाक्प्रयोग खालीलपैकी किंवा पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे? PSI मेन्स एक्झाममध्ये विचारलेला हा प्रश्न. 1. दंड, 2. अंत्ययात्रा, 3. डाव, 4. खटका, 4. घटका. 4 या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अंत्ययात्रा म्हणजे खांदे पालट करणे. प्रश्न क्रमांक 97, खालील वाक्प्रचार ओळखा. केवढी उंच इमारत ही? PSI मेन्स 2010 मधील प्रश्न. 1. विधानार्थी, 2. उद्गारार्थी, 3. संकेतार्थी, 4. होकारार्थी. योग्य पर्याय क्रमांक 2 उद्गारार्थी, कारण इतकं उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 98, स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्प्रचार शोधा. PSI मेन्स 2010 मधील प्रश्न. एखाद्या क्षुल्लक गोष्टीमुळे अखेरीस सर्व श्रमांतर रिकामे झाला. 1. पाणी पाजणे, 2. सुताने स्वर्गाला जाणे, 3. पाणी पडणे, 4. खापर फुटणे. योग्य उत्तर पर्याय 3 पाणी पडणे. प्रश्न क्रमांक 99, पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. पाचावर धारण बसणे. PSI मेन्स 2010 मधील प्रश्न. 1. पंचप्राण धारण करणे, 2. मनात संख्या मोजणे, 3. ऐन पैसे बसणे की 4. खूप भयभीत होणे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 भयभीत होणे, खूप भयभीत होणे. प्रश्न क्रमांक 100, आवाक्या बाहेरची गोष्ट करून पाहणे या वाक्प्रचाराचा किंवा या अर्थाचा खालील वाक्प्रचार ओळखा. मेन्स 2010 मधील प्रश्न. 1. आकाश फाटणे, 2. अस्मान ठेंगणे होणे, 3. आकाशाला गवसणी घालणे, 4. आभाळ कोसळणे. योग्य उत्तर आवाक्या बाहेरची गोष्ट करून पाहणे म्हणजेच आकाशाला गवसणी घालणे होय. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे 100 प्रश्न बघितलेले आहेत आणि अशा प्रकारचेच आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ही चॅनल सबस्क्राईब करा, सोबत शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंटसुद्धा करा. या व्हिडिओमध्ये घेतलेले 100 प्रश्न आणि 100 पैकी किती उत्तरे आपली योग्य आलीत हे सुद्धा नक्की सांगा. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.